नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सर्वांनाच माहीत आहे, पवित्र पोर्टल नोंदणीकरता जी काही लिंक आहे ती सुरू झाली आहे. पवित्र पोर्टलची नोंदणी करण्याची तारीख ही 29/12/2025 आहे. तर ह्या पवित्र पोर्टलच्या नोंदणीकरता कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतात त्याविषयी आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे चॅनलवर नवीन आले असतील तर त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पवित्र पोर्टलच्या नोंदणीकरता कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट लागतात ते आपण इथे पाहू. तर पहिल्यांदा तुम्हाला नोंदणी करण्याकरता टेट 2025चं जे काही स्कोअर कार्ड आहे, म्हणजे जे मार्कशीट आहे ते तुम्हाला लागेल. तर पहिलं डॉक्युमेंट तुमचं हे असणार आहे. दुसरं म्हणजे तुमचं 10वीचं मार्कशीट व तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, हे दोन्ही तुम्हाला आवश्यक असणार आहे. मार्कशीट प्लस बोर्ड सर्टिफिकेट. सेम 12वीचं तुम्हाला मार्कशीट व बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे. जर तुमची पदवी झाली असेल तर पदवीचे तुमचे सर्व मार्कशीट म्हणजे FY, SY, TYचे मार्कशीट प्लस तुमचं पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे. सध्या फक्त तुम्हाला 3rd इयरचं मार्कशीट तुमच्याकडे असेल तरी चालेल, त्याच्यासुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता. पण तुमच्या जॉईनिंगच्या वेळेस तुम्हाला 1st इयर, 2nd इयर आणि 3rd इयर अशा 3 वर्षांचे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. प्लस तुमचं पासिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे. ज्यांचं पदव्युत्तर पदवी झाली असेल म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल त्यांना त्याचेसुद्धा सर्व वर्षांचे मार्कशीट प्लस पासिंग सर्टिफिकेट रिक्वायर्ड असणार आहेत तुमच्या या नोंदणीकरता. यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तुमचं व्यावसायिक अर्हता जी असेल, जसं की तुमचं D.Ed किंवा B.Ed असेल, तर तुमचं D.Ed झालं असेल तर D.Edचं तुम्हाला मार्कशीट आवश्यक असणार आहे. त्यासोबत तुमचं D.Edचं पासिंग सर्टिफिकेट असेल तर पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. B.Edचं मार्कशीट असतंच आणि त्यासोबत पासिंग सर्टिफिकेटसुद्धा B.Edचं असतं. तर दोन्ही तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे या नोंदणीकरता. त्यासोबतच तुमच्याकडे तुम्ही जर रिझर्वेशनमध्ये असाल म्हणजे तुम्हाला जर आरक्षण असेल तर तुमचा जातीचा दाखला तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. आणि त्यासोबतच तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक असणार आहे. तुमच्याकडे आत्ता सध्या कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी चालेल, कारण तुम्हाला ज्यावेळेस जॉईनिंग मिळेल त्यानंतर तुम्ही 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र देऊ शकता. सध्या फक्त तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही रिझर्वेशनचा फायदा घेण्यास इच्छुक असाल तर. त्यानंतर तुमच्याकडे डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजेच रहिवासी दाखला असला पाहिजे. तुम्ही हा रहिवासी दाखला तुमच्याकडे जुना जरी असेल तरीसुद्धा तो चालतो, म्हणजे काही वर्षापूर्वीचा असेल तरी चालतो. हा वारंवार काढण्याची गरज पडत नाही. तुम्ही रहिवासी दाखला मागे जुना असेल तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता या नोंदणी प्रक्रियेकरता. यानंतर तुम्ही जर पाहिलं तर तुमच्याकडे जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल, समजा तुम्ही OBC असाल, VJ असाल, NTA, NTB, NTC, NTD असाल, तर त्यामध्ये तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट रिक्वायर्ड असतं. आणि हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुम्हाला मागील म्हणजे तुमच्या टेट परीक्षा जी असेल, टेट परीक्षासाठी तुम्ही ज्यावेळेस अर्ज केला तेव्हापर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे. खूप जुनं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट हे ग्राह्य धरलं जात नाही. तुमच्या टेट एक्झामला ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला तेव्हापर्यंत ते व्हॅलिड असलं पाहिजे, कमीत कमी तेव्हापर्यंत तरी तेच सर्टिफिकेट तुमचं व्हॅलिड असेल. त्यानंतर तुमचं MSIT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर चांगलंच आहे. जरी नसेल तरी तुम्ही जॉईनिंगच्या नंतर तुम्ही 1 वर्षाच्या आत हे सर्टिफिकेट जमा करू शकता. ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते तिथे म्हणजे तुमचं पवित्र पोर्टलच्या नोंदणीकरता ते वापरू शकता. त्यासोबतच तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि पासपोर्ट साईज फोटो रिक्वायर्ड तुम्हाला आहे. आणि तुमच्याकडे एक मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी स्वतःचा असला पाहिजे. ईमेल आय डी तुमच्याकडे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला ईमेल आय डीवरही मिळणार आहेत. आणि मोबाईल नंबरसुद्धा रिक्वायर्ड आहे, कारण तुमचा जो लॉग इन असणार आहे तो त्याच मोबाईल नंबरने तुम्हाला OTPद्वारे तुम्हाला लॉग इन करता येणार आहे. तर ही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. 15 डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितले. तर या डॉक्युमेंट्सच्या आधारे तुम्ही पवित्र पोर्टलवर सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे स्वप्रमाणित करू शकता. जी काही नोंदणी आहे ते तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असेल किंवा इतर काही डॉक्युमेंटची क्युरी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि तुमच्या सर्व मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.